लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. तुम्ही जा इथून. तुम्ही जर इथं थांबले तर आपलं काहीच बरं वाईट त्या ठिकाणी शक्य राहणार नाही. राजा तुम्ही इथून जा. छत्रपती शिवाजीराजे विशालगडाकडे निघाले. पण निघाल्यानंतर एक मुखातून वाक्य निघालं, राज तुम्ही निघालत आता, पण ज्यावेळेला तुम्ही विशालगडावर पोचाल ना, तोफांचे 3 आवाज करा. ज्यावेळेला माझ्या तोफांचे 3 आवाज माझ्या कानावरती पडतील ना, त्यावेळेला मला कळल माझा राजा गडावरती जाऊन पोहोचला. दोन्ही हातामध्ये 2 शमशीर घेतला, सपासप वार करायला सुरुवात केली महाराज. येणारे सैन्य त्या ठिकाणी हजारोने, पण बाजीप्रभू एकटा खिंडीमध्ये उभा आहे. सपासप 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 वार करत असताना मरण डोळ्यासमोर होतं, पण मरण स्वीकारत नव्हतं. बाकी खूप महत्वाचं बरं आपल्या धर्माकडे. अजून माझा राजा गडावर पोचला नाही ना, अजून तोफाचे 3 आवाज माझ्या कानावरती पोचले नाही. छातीवरती वार पडला, खाली कोसळला बाजीप्रभू, पण त्या ठिकाणी हातात त्या शमशीर बाजूला झाला नाही. आणि ज्यावेळेला खाली शेवटचा त्या ठिकाणी गाव समोरून आला आणि बाजीप्रभू ज्यावेळेला खाली कोसळला, तेव्हा तोफाचा आवाज कानावर पडला. तोफाचा आवाज कानावर पडल्याबरोबर बाजीप्रभूंनी प्राण सोडत असताना एक वाक्य मुखातून बाहेर निघालं आणि त्या मावळ्याला सांगितलं, मावळ्या ऐका, राजाला जाऊन सांगा तुमचा बाजी ना मातीत नाही मेला म्हणावं. मग मातीसाठी मेला. याला म्हणतात धर्माची कला.